नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। आज आपण करणार आहोत अतिशय खुसखुशीत अशा करंज्या। या ठिकाणी मी त्यासाठी एक छोटं पातेलं भरून खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे आणि तेवढंच मी रवा देखील घेतलेला आहे। आता आपण कढई गॅसवरती गरम करायला ठेवली आहे। आता तिच्यामध्ये आपण 3 चमचे, जे पोह्यांचा आपला चमचा असतो ते 3 चमचे आपल्याला तूप टाकून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला त्यात रवा टाकायचा आहे आणि रवा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे। आता आपण रवा भाजत असतानाच त्याच्यात आपण चारोळी देखील टाकून द्यायची आहे, म्हणजे रव्यासोबत चारोळी देखील चांगली भाजली जाईल। चारोळ्या जर आपण भाजून घेतल्या तर त्या छान फुलतात, म्हणजे अशा तळून घेतल्या तर। आता इथे आपण चारोळी टाकून घेतलेली आहे। आता रवा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आपल्याला। आता इथे आपला रवा बऱ्यापैकी भाजून झालेला आहे। त्यात आता आपण वेलची पावडर आपण त्यात टाकणार आहोत। त्यानंतर आपल्याला हे मिश्रण असं कंटिन्यू असं हलवत राहायचं आपल्याला। त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये खोबरं जे आहे आपण ते किसलेलं ते टाकायचं आहे त्याच्यामध्ये। खोबरं आपलं पटकन भाजलं जात असतं, खोबरं भाजायला वेळ लागत नाही। तर रव्यासोबतच आपण ते व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। आता इथे आपला रवा आणि खोबरं जे आहे ते भाजून झालेलं आहे। आता हे मिश्रण आपण गार करायला ठेवून घेऊ। आता या ठिकाणी मी 1 वाटी पूर्ण मैदा घेतलेला आहे। त्यानंतर अर्धी वाटी जी आहे ती तो रवा घेतलेला आहे तेवढं। आणि आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि हे सर्व मिश्रण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे आपल्याला असं घट्टसर मळून घ्यायचं आहे। जास्त सैल आपल्याला भिजवायचं नाही आहे, तर थोडं घट्टच भिजवायचं आहे आपल्याला हे। आता इथे आपला गोळा भिजवून झालेला आहे, गोळा तयार झाला। आता याला काय करायचं आहे, आपण आपल्याकडे मुसळी असते किंवा काही असेल तर त्याच्याने आपण हे असं कणकेला जरा मुसळीने ठोकून घ्यायचं आहे असं, म्हणजे ती अतिशय मऊ आणि व्यवस्थित होते कणी। त्यानंतर असा गोळा आपण छान तयार करून घ्यायचा आहे। गोळा अतिशय मस्त तयार झालेला आहे त्याचा। आता इथे आपण साठा तयार करून घेणार आहोत। त्यासाठी मी 2 चमचे तूप घेतलेलं आहे आणि 1.5 चमचा मैदा घेतलेला आहे। आता इथे आपण उंड्याचे आपण छोटे छोटे गोळे करून घेऊया आणि असे आपण लाटून घ्यायचे।
आणि लाटल्यानंतर जो साठा आपण तयार केलेला आहे मैद्याचा आणि तुपाचा तो त्यावर लावायचा आहे फक्त आपल्याला. आता ही दुसरी चपातीसारखं मी लाटलेलं आहे ते त्याच्यावर ठेवलेले आहे. त्यालाही असंच आपण साठा लावून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण तिसरी ठेवणार आहोत. तिसरीलाही आपण तसंच लावून घ्यायचं आहे. असं व्यवस्थित साठा आपल्याला लावून घ्यायचा आहे. आणि हे थोडंसं असं आपण छान लाटणं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे ते सगळा साठा असा व्यवस्थित आपल्या जे चपात्या लाटल्या आहेत त्याला लागतो. आणि नंतर असा भिजवून घ्यायचा आहे गोळा. आता हे जे भिजवलेला आहे गोळा तो अतिशय मस्त असा गोळा तयार होऊन जातो. त्यानंतर या ठिकाणी मी पाऊण वाटी साखर घेतलेली आहे. म्हणजे 1 वाटी रवा होता आणि 1 वाटी खोबऱ्याचा किस होता. त्याच्यामध्ये मी पाऊण वाटी साखर टाकलेली आहे. आणि आपल्याला त्याच्यामध्ये ही साखर चांगली मिक्स करून घ्यायची आहे त्या मिश्रणामध्ये. आता इथून बघू शकता की हे सारण किती छान तयार झालं आहे आपलं. आता ह्या ठिकाणी आपण याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया आणि ते सारण त्याच्यामध्ये आपण असे लाटून घ्यायचे आहे. आपल्याला छोटे छोटे असे चणक्या लाटून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे सारण भरायचं आहे आणि असा करंजीसारखा आकार देऊन ते दाबून घ्यायचं आहे. त्या ठिकाणी आपण जे असे दाबतो त्या ठिकाणी आपण थोडेसे पाणी लावून घ्यायचे आहे तेवढ्या भागाला आणि मग ते व्यवस्थित जॉईन करायचं आहे त्याला म्हणजे ते ओपन होणार नाही. आपली एक एक करंजी लाटून तयार झाली की लाटून मग ती आपल्याला कापडाने झाकून ठेवायची आहेत. कारण सर्व करंज्या झाल्यावरच आपण तळत असतो तर त्या कोरड्या होऊ नये जास्त कोरड्या होऊ नये म्हणून आपण त्याच्यावर कापड झाकून ठेवायचे आहे. दुसरी पण आपण करंजी तशीच भरून घेणार आहोत. या ठिकाणी मी पाणी लावून घेत आहे. कॉर्नरला असं पाणी लावून घ्यायचं आणि मग ते छान त्याला चिपकून जातं म्हणजे ते निघत नाही. त्यानंतर आपण हे फिरकीच्या साहाय्याने असं त्याचा कट करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्या सर्व करंज्या तयार झालेल्या आहेत. फक्त आता आपल्याला त्या तळायच्या बाकी आहेत. आता इथे आपण तळायला सुरुवात करूया. तेल चांगलं गरम झालेलं आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे. मिडियम गॅसच्या फ्लेमवर आपल्याला त्या तळायच्या आहेत. आपल्या करंज्या इथे चांगल्या तळून झालेल्या आहेत. आता इथून बघू शकता की त्याचे आवरण अतिशय मस्त असे खुसखुशीत झालेले आहे. अजिबात नरम झालेल्या नाही आहेत. त्या एकदम मस्त झालेल्या आहेत. तुम्ही या पद्धतीने करंज्या निश्चित करून बघा. अतिशय मस्त अशा करंज्या होतात आणि चविष्ट पण लागतात. आता इथे तुम्ही बघू शकता की आपली करंजी अतिशय मस्त अशी खुसखुशीत झालेली आहे. तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.